नमस्कार मित्रांनो, ह्या माईकचं अनबॉक्सिंग आईच्या हस्ते करत आहे. हा जो अनबॉक्सिंग करतानाचा आवाज आहे ना, हा ऐकायला खूप छान वाटतो. असेच नवीन नवीन प्रोडक्ट्स अनबॉक्सिंग होऊ दे. आता ह्या USB कॉर्डलाच 2 C टाईपचे पिन कंबाईन आलेले आहेत. सेपरेट 2 वायर दिले असते तरी चाललं असतं, म्हणजे एक ठेवता आलं असतं मला बाजूला. हे आहे मॅन्युअल आणि हे आहे ग्रेनरोचं एक कार्ड, ज्याच्यावर तुम्ही स्कॅन करून 1 इयर वॉरंटी घेऊ शकता. आता आपलं मेन प्रोडक्ट ओपन झालेलं आहे. चार्जिंग केस आहे, अतिशय फाईन फिनिशिंग, आणि बॅक साईडला आहे C टाईप केस चार्ज करू शकतो. हे बॉक्स अतिशय स्मूथली ओपन होतं आहे आणि आतमध्ये आहेत हे आपले 2 माईक्स आणि रिसिव्हर. आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये एक नवीन फॅमिली मेंबर ॲड झालेला आहे, ग्रेनरोचा वायरलेस P10 माईक. हा वायरलेस माईक C टाईप आहे, कारण की मी शूट करतो मोबाईलवर, त्यासाठी. C टाईप रिसिव्हर असं तुम्ही जर लावलं मोबाईलला तर तो डायरेक्ट कनेक्ट होतो, म्हणजे हे माईक त्या रिसिव्हरला कनेक्ट झालेलं आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहोत टेरेसवर. आता तुम्ही हे जे शूट होतं आहे ते तुम्ही ऐकत आहात विदाऊट माईक. तर आता मी माईक लावतो आणि मग आवाज ऐकूया की आउटडोअरला कसा येतो. हा तर मित्रांनो, आपण आता माईकवर शूट करत आहोत. हे आता बघा आउटडोअरला विथ माईक आवाज कसा येतो आहे. आता आपण शिफ्ट करूया नॉईज कॅन्सलेशन लेवल 1ला. आता हा आवाज येतो आहे नॉईज कॅन्सलेशन लेवल 1 ऑन केल्यानंतर. तर ऐकून बघा आणि तुम्हाला आवाज कसा वाटतो आहे लेवल 1ला हे तुम्ही कमेंट करून सांगा. आता मी शिफ्ट करतो लेवल 2ला. आता नॉईज कॅन्सलेशन लेवल 2ला आहोत आपण, आणि आता माझा आवाज कसा येतो तुम्हाला हे तुम्ही नीट ऐका व्यवस्थित. आता आपण शिफ्ट करूया नॉईज कॅन्सलेशन लेवल 3ला. आता माईक आहे नॉईज कॅन्सलेशन लेवल 3ला. आता आवाज आजूबाजूला बराच आहे, खाली गाड्या चाललेल्या आहेत, आणि ह्याची रेंज आहे 50 मीटर, म्हणजे साधारणतः 164 स्टेप्स आपण रिसिव्हरपासून लांब गेलो की तेवढा आवाज रेंज हे कॅच करतं. इतकी रेंज आहे. साधारणतः आपण तेवढं लांब काही जात नाही, पण तेवढी रेंज त्यांनी दिलेली आहे. विदाऊट एनी इंटरप्शन चांगली क्वालिटी रेकॉर्ड होते. पण ऑडिओ पण बेटर व्हावा म्हणून हा आपला एक नवीन फॅमिली मेंबर आपल्या निक्स क्रिएटर यूट्यूब चॅनलच्या फॅमिलीमध्ये ॲड झालेला आहे. तुम्ही कॉलरला क्लिप करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही लावून पण बोलू शकता. पण हे जरा ऑड दिसतं जरा कॅमेरामध्ये शूट होतं ना, त्यामुळे आपण हाईड करण्यासाठी याला दुसरं ऑप्शन खूप छान दिलेलं आहे. या मागच्या साईडला जे पिन आहे ते अशा प्रकारे रिमूव्ह करता येते, ते मॅग्नेटिक आहे मागे. तर आता हे मी कॉलरच्या आतमधून लावतो आहे, आतमधल्या साईडला, जेणेकरून हे हाईड करता येईल आपल्याला अशा पद्धतीने. तर हे आता स्टिक झालेलं आहे आतून, मॅग्नेट असल्यामुळे पॉवरफुल मॅग्नेट आहे. मग आतल्या साईडला स्टिक केलेलं आहे, त्याच्यामुळे हे कधी कधी हाईड आपण करू शकतो. कसं येतं सांगा. थोडंसं मी लांब जातो कॅमेऱ्यापासून. जर मी कॅमेऱ्याच्या असं थांबलो तर थोडंसं इंटरप्शन, पण मी जर असं थांबलो तर आवाज तेवढा क्लिअर तिथपर्यंत रेकॉर्ड होतोय. अजून थोडासा लांब जातो, तुम्हाला एक अंदाज येईल की 50 मीटरपर्यंत रेंज दिली आहे. तर मी इथं जरी थांबून बोललो तरी तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल. विथ नॉईज कॅन्सलेशन लेवल 3 आहे. मला तर हा माईक आवडलेला आहे. मी बराच रिव्ह्यू पाहिला तरच मी हा वायरलेस माईक बाय केलेला आहे. आता बघू पुढं व्हिडिओज बनवताना मलाही समजेल की ह्याची क्वालिटी कशी बेटर आहे. पण वायरलेस असल्यामुळं आणि विथ बजेटमध्ये हा मला अतिशय कन्व्हिनियंट आणि बेस्ट वाटला. तर आता इथून पुढं बेस्ट ऑडिओ हे आपले व्हिडिओज पाहायला मिळतील. तर नक्की तुम्ही जर नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.